इतिहासात काही मृत्यू फक्त मृत्यू नसतात, तर ते बनतात स्वाभिमानाच्या जाज्वल्य परंपरेचे दीपस्तंभ. छळ, यातना, अत्याचार करून तुम्ही एखाद्याचं शरीर मोडू शकता, पण ज्याच्या मनात स्वराज्याचा ज्वालामुखी धगधगत असेल त्याचा स्वाभिमान कोण आणि कसा जपवू शकेल? असाच एक अदम्य स्वाभिमानाचं नाव म्हणजे शिवसिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 1 फेब्रुवारी 1689 ते 11 मार्च 1689 पर्यंत मृत्यूचा सुद्धा थरकाप उडवला, पण जुलुमापुढे स्वाभिमान झुकू दिला नाही. अशा या शौर्याच्या प्रतिमेस माझा मानाचा मुजरा. 11 मार्च हा आपल्या सगळ्यांसाठीच एक काळा दिवस आहे, पण हा जो काही टाइम पिरियड होऊन गेला आहे फक्त मुघलांच्या अत्याचाराचा उत्सव नव्हे, तर आपल्या सगळ्यांसाठी एक स्वाभिमानाची अगदी परीक्षा म्हणून बघितला जातो. कारण की शौर्याचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा इतिहासाच्या पानामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे एकच नाव आपल्या सगळ्यांना आठवतं. कोटी कोटी नमन त्यांना. एक छोटीशी कविता सादर करते. भाले झेलले झेलल्या तलवारी, भाले झेलले झेलल्या तलवारी, रक्ताने माखला देह सारा. जुलुमाच्या त्या काळ्या लाटेला पूर्ण उरला स्वाभिमानाचा झाला. छळ थकला शत्रूचा, पण मान त्याचा झुकला नाही. गरजतो इतिहास आजही तो स्वाभिमान झुकवू शकला नाही. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय.